हाय हॅलो नमस्कार सगळ्याच आपल्या ताईंचं मैत्रिणींचं आपल्या खूप खूप स्वागत आहे आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ज्योती सुरवशी फॅशन डिझायनर मराठी. तर आजचा व्हिडिओ होणार आहे मस्त असा डिझाईनचा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खूप छान पद्धतीने डिझाईन बनवून मी ब्लाऊज पूर्ण तुम्हाला स्टिच करून व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथं पहा कटिंगचा व्हिडिओ तर तुम्ही ह्याचा पाहिलेलाच असन किंवा नसेल तर तुम्ही पाहायच्या अगोदरच टाकलेला आहे. तर खूप सुंदर असं कटिंग आपण केलेलं होतं आणि आता हे जे आकार आहे ना ते मोदक शेपचा दिलेला होता, पण मला वाटतं मोदक शेपचा न देता हे थोडासा अशा पद्धतीचा द्यायचा आहे मला. सो खूप सुंदर दिसतो तो सुद्धा आकार, तर मग म्हटलं तशा द्यावा, तर मग थोडासा बदल केला आहे मी. तर तुम्हाला मी म्हटलंच होतं की बोटनेक गळ्यामध्ये तुम्ही कोणताही आकार खाली देऊ शकता आणि इथं ओपन करायचे. ओपन करण्यासाठी आपल्याला इथं ठेवायचं आहे, त्यासाठी आपल्याला वरचं कटिंग आपल्याला ब्लाऊज पीसवरती आपण जे कट केलेलं आहे ना बॅकनेक ते त्याच्यावरती ठेवू नये ना आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने टिप मारून 1/2 इंच मार्जिन सोडायचं आहे. कट मारून घ्यायचे आहेत नंतर त्यासाठी. आणि आपल्याला जे काही हे कोण आहेत ना हे दोन्ही पण साईडचे आपल्याला ते कोण आपल्याला व्यवस्थित जोडून मिळून मिसळून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने काय करायचं आपल्याला टिप द्यायची आहे 1/2 इंच सोडून कोणाला सुद्धा आणि खालून सुद्धा कमरेच्या साईडनी बॉटमला. तर इथं पहा अशा पद्धतीने आता मी कट करून घेते म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल. आता हे वरचं मी कट करून घेते, त्यानंतर असा मध्ये कट मारून लगेचच खालचं सुद्धा आपण पूर्ण बॅकनेकचा गळा जो आपण पूर्ण डिझाईन करणार आहोत ना ते सुद्धा मी कट करून घेत आहे. आणि अशा पद्धतीने आता हे कटिंग झालेलं आहे. आता तसे नॉचेस द्यायचे आहेत छान पद्धतीने, असे छोटे छोटे द्यायचे जेणेकरून कपडा कुठेही कट होणार नाही किंवा आपला गळा कुठेही मिस्टेकनी उसवणार नाही. ह्याची काळजी घ्यायची आहे. आणि जे 2 कोण आहेत ना इकडूनचा इकडचा एक त्या कोणाला सुद्धा व्यवस्थित द्यायचे आहेत वरच्या आणि खालच्या सुद्धा आणि व्यवस्थित नॉचेस कट मारायचे आहेत आणि अशा पद्धतीने आता पलटी करून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही पॅकसुद्धा ठेवू शकता, पण इथं मी नॉट बनवणार आहे कारण पॅक बरेचसे माझे ब्लाऊज झालेले आहेत बोटनेकचे, तर म्हटलं थोडंसं ओपनच ठेवावं आणि नाडीला लटकन वगैरे लावून घ्यावेत नंतर. आणि इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला वरतून दाब टीप मारून घ्यायची आहे आणि जो दोन्ही पण कोण आहेत ना ते व्यवस्थित आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि ते स्क्रूड्रायव्हरने काढायचे असतात बाहेर जेणेकरून व्यवस्थित ते बाहेर येतात. आणि आपल्याला तिथं नॉट बसवल्या किंवा तिथं एखादं टच बटन बसवलं तरीसुद्धा पॅक होतं ते, पण नॉटने जरा छान असं लुक येतं. अशा पद्धतीने आता पूर्ण टीप दिलेली आहे मी वरतून दाब टीप. आणि आता पूर्ण काय करायचे खालच्या साईडनी सुद्धा आपल्याला कमरेच्या साईडनी सुद्धा दाब टीप द्यायची आहे आणि व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. आता पाहू शकता तुम्ही, आता मी साईडनी सगळं अस्तर पण जोडून घेते कारण जोडून घेतल्याच्या नंतर कुठेही सटकत वगैरे नाही आणि छान पद्धतीने ते व्यवस्थित आपल्या ब्लाऊज पीसला अटॅच होऊन राहतं आणि मग कुठेही फिटिंगला वगैरे प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठी अगोदरच आपल्याला कधी पण अस्तर जॉईंट करून घ्यायचं असतं आणि जे काही साईडचा एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा असतो ना तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा असतो. आणि मग आता हे शोल्डरला मुंड्याला किंवा साईडला म्हणजे फिटिंग लेवलला हे अशा 3 भाग असतात ना त्याला व्यवस्थित असं जोडून कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं फॅब्रिक. आणि अशा पद्धतीने मी आता कट करून घेते. आता जो बोटनेकचा ब्लाऊज असतो ना ते तुम्ही शक्यतो इथं पहा अशा पद्धतीने ओपन केला ना तर ती थोडासा त्याला पेस कमी मिळते असं वाटतं मला, पण ठीक आहे. खूप छान पद्धतीने हा ब्लाऊज आपला स्टिच होणार आहे. आणि इथं पहा मी आता बॅकनेकची टक्स देते आहे, तर टक्स आपण कंपल्सरी 4.5 इंच रुंदी आणि 4 इंच उंची अशा पद्धतीने घेत असतो. पण आता इथं पूर्ण ब्लाऊज खाली कंबरपट्टी पण रेडी झालेली आहे आणि गळा थोडासा फिनिशिंगमध्ये छान दिसावा म्हणून इथं 5-5 इंच रुंदी आणि 4-4 इंच उंची घेऊन अशी मी बॅकला टक्स देत आहे. आता टक्स देताना काय करायचं कधी पण डबल टिप द्यायची जेणेकरून टक्स उसवणार नाहीत आणि कमरेच्या साईडला जो आपण टप देतो तिथं थोडंसं दाब उचलून मागं पुढे करूनच आपल्याला कधी पण व्यवस्थित घ्यायचा, कारण जेणेकरून कुठेही उसवणार नाही, फाटूस तर तुमचा ब्लाऊज कुठेच उसवणार नाही याची काळजी आपण घ्यायची जेणेकरून कस्टमरसुद्धा हॅप्पी राहील. आणि छान पद्धतीने असा डिझाईन आपली पूर्ण आता
थोडी रेडी होत आलेली आहे. आणि आता एक्स्ट्राची दोरे वगैरे सगळं कट करून घ्यायचं आणि व्यवस्थित टाकून बघायचं. आता इथं मी नॉट बसवून घेते लगेचच, कारण नॉट बसवली तर नंतर मग काही प्रॉब्लेम येणार नाही, जेणेकरून गळा फाकणार नाही याची काळजी नॉट घेतं. कारण आपल्याला नॉट बांधली ॲडजस्ट करता येते कमी किंवा जास्त. जर बोटनेकचा ब्लाऊज तुम्हाला जर टाईट होत असेल ना, तर काय करायचं, ओपन ठेवायचा बॅक साईडने, जेणेकरून नाडी लावली ना, ओपन ठेवला ना, तर आपल्याला कमी जास्त नाडीवरती करता येतो त्यासाठी. आणि जो बंद असतो ना, त्याच्यावर आपल्याला काहीच ऑप्शन नसतं. जर टाईट झाला तर मग ते तसाच घालावा लागतो, किंवा थोडासा फिटिंगच्या लेवलला मुंड्याच्या साईडला थोडासा आपण उसू शकतो, पण तरीसुद्धा एवढं वाटत नाही काही. पण माझे शक्यतो टाईट होत नाहीच. बऱ्याच कस्टमरचे शिवत असते मी कायम बोटनेक ब्लाऊज, तर त्यांचं अजूनपर्यंत काही म्हणजे तक्रार आलेली नाही आहे. आणि मी माझे स्वतःचे सुद्धा शिवते, तर मला सुद्धा खूप जास्त आणि छान असं कम्फर्टेबल वाटतं घातल्याच्या नंतर बोटनेक ब्लाऊज. मला काही एवढी अडचण वगैरे होत नाही आणि छान असं वाटतं. चला तर मग आता पुढचं घेऊया. आता नॉटचं बसून घेतल्या, पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने बसवलेल्या आहेत. आता इथं लटकन बनवायची बारी आलेली आहे. तिथं लटकन 5-6 जर बनवले नाही एका नॉटला, तर इतकं सुंदर आणि इतके छान दिसतात ना, आणि ते पण गोलमध्ये जर बनवले तर अजूनही छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात. पण आता इथं काय झालं की कपडा आपल्याला खूप कमी उरलेला होता, तर मग तेवढ्याच कपड्यामध्ये फक्त एकच लटकन झालं. ठीक आहे म्हटलं, सध्याचं आपल्याला चलून जाईन आणि छानही दिसेल, जाऊ द्या. कारण मी नंतर मग त्याला थोडंसं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन लटकनला. आणि अशा पद्धतीने आता आपण नॉट बांधून घेऊया. दोन्ही पण साईडनी नॉट बसून रेडी झालेले आहेत, आणि टसल्स पण आपण केलेले आहेत खूप छान पद्धतीने. आणि अशा पद्धतीने आपण बांधून घ्यायचा नॉट. आणि पाहू शकता तुम्ही, आता मी तुम्हाला दाखवते फ्रंटचे साईडचे दोन्ही पण भाग. आता इथं मी बनवून घेतलेले आहेत आधीच ऑलरेडी. आता इथं बरेच आपले व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती की फ्रंट साईडचे भाग कसे जोडायचे आणि फिनिशिंग आपण कशा पद्धतीने स्टिच करायचा ब्लाऊज. बरेचसे ब्लाऊजचे व्हिडिओसुद्धा आहेत, तुम्ही पाहू शकता, एकदा चेक करू शकता चॅनल. तर अशा पद्धतीने, तर मी आता शोल्डरला शोल्डर जोडून घेते, आणि अशा पद्धतीने व्यवस्थित शोल्डरला जोडून आपल्याला कधी पण थोडासा नॉर्मल उतार द्यायचा आहे, जेणेकरून आपलं ब्लाऊज उतरणार नाही, काही नाही. आणि जे काही एक्स्ट्राचं असतं ना, ते दोन्ही पण मागचा आणि पुढचा भाग एकावर ठेवून जे एक्स्ट्राचं वरचं मुंड्याचं कपडा असतो तो सुद्धा आपल्याला कट करायचा, जेणेकरून भाई खालीवरी होणार नाही. याची आपण छोट्या गोष्टी, आपण छोट्या टिप्स आपण फॉलो करायच्या. कधी पण काही पण सांगायचं असलेलं ना, तर छोट्या टिप्स मी महत्त्वाच्या तुम्हाला सांगत असते, तर तुम्ही प्लीज त्या लक्षात घेत जा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमचा ब्लाऊज व्यवस्थित शिवता येईल. ह्याचीच मी वाट पाहते की तुमचा ब्लाऊज तुम्हाला जर व्यवस्थित स्टिच करता आला, तर मला सर्वात जास्त पहिला आनंद मलाच होईल, जेणेकरून माझ्या कष्टाचं फळ मला काहीतरी कुठेतरी मिळेल. जेणेकरून मला सुद्धा आनंद कसा होईल की मी शिकवलेल्या माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळते, तुम्हाला काहीतरी पाहायला मिळते, तुम्हाला फॅशन डिझायनरविषयी तुम्हाला काहीतरी जाणून घ्यायला मिळते, शिकायला मिळते. हे सगळं मला पाहून आणि ऐकून खूप छान वाटतंय. आता काही ताई इतक्या सुंदर आणि छान कमेंट्स करतात, तर खरंच त्याबद्दल मला तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचं आहे, की जेणेकरून कसं की कमेंट्स केल्या, तुम्हाला कशा विषयी तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल अशा जर तुम्ही कमेंट्स केल्या, किंवा तुमचं काही प्रॉब्लेम्स असतील आणि मी सॉल्व केले, तर ते मला खूप छान पद्धतीने खूप छानच वाटणार आहे. आणि मी छान अजून पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून कसं आहे, क्लास न करता सुद्धा आपण ह्या सगळ्या गोष्टी इझिली करू शकतो घरी बसून, आणि आपण 2 पैसेसुद्धा कमवू शकतो. त्यासाठी हे सगळा धडपडा असतो. तर चला मग, तुम्हाला बोलत माझ्या दोन्ही पण भाया जॉईंट होऊन झालेल्या आहेत. आता तुम्ही पाहिलंच असेल की मध्ये कट मारतो आपण भाईला, तोच कट आपण शोल्डरवरती ठेवून मागचा आणि पुढचा मुंड्याचा आकार व्यवस्थित पाहून आपण भाई कायम जोडत असतो. आणि अशा पद्धतीने नंतर पण एक अशी सेफ्टीसाठी डबल टिप आपण देत असतो. आणि नंतर आपण ओव्हरलॉकसुद्धा करतो ब्लाऊजला ओव्हरलॉक केल्याच्या नंतरसुद्धा मी तुम्हाला नंतर ब्लाऊज दाखवेन. शक्यतो मी ओव्हरलॉकला बाहेरच देते, त्यासाठी मी काही जास्त दाखवत नाही. जे मी काम करते ते तुमच्याशी शेअर करते, पण बाहेर देण्यात काम मी तुमच्याशी शेअर नाही करू शकत. तरी तर पहा, अशा पद्धतीने आता पूर्ण दोन्ही पण भाया जोडून झालेल्या आहेत. हुकलूक पट्ट्यासुद्धा पाहू शकता तुम्ही, अगदी कुठेही कमी किंवा जास्त नाही आहे, एकदम परफेक्ट आलेल्या आहेत. आता इथं एक्स्ट्राची जो काही भाई आहे ना, ती भाई आपल्याला कट करायची आहे.
पाहू शकता मला बरोबर जसे छातीचा चौथा भाग तितकीच भाई लागते. तर एक्स्ट्रा थोडी भाई झालेली आहे ती मी कट करून घेते आणि अशा पद्धतीने बरोबर मागचा आणि पुढचा भाग एकावर एक ठेवून ना पहिला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आता इथं मला थोडासा भाई कमी जास्त वाटतंय, तर म्हणजे कसं थोडं जिथं कमी वाटतं तिथं आपण मुंड्याच्या साईडला थोडासा पाव इंच टिप देऊन ना व्यवस्थित करू शकतो. तर छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला कायम सांगत असते, लक्षात घ्या. ज्याला कुणाला शिकायची खरंच मनापासून इच्छा आहे ना त्यांनी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहिलं तर खरंच तुम्हाला ब्लाऊज खूप सोप्या पद्धतीने आणि खूप छान पद्धतीने शिवायला येईल. कारण ब्लाऊज हा प्रकार खूप सोपा आहे. बऱ्याच ताईंना अवघड वाटतं पण खरंच खूप सोपा आहे आणि तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा. एकदा नाही, दोनदा नाही, चारदा, पाचदा, पण तुम्हाला ज्या वेळेस ब्लाऊज व्यवस्थित छान पद्धतीने येईल त्याच वेळेस तुम्ही खरं सांगा की म्हणजे तुम्हाला काय वाटतं. ज्यावेळेस आपल्याला खूप छान पद्धतीने ब्लाऊज स्टिच करता येत असेल ना, यायला लागले ना, तर तो आनंद म्हणजे खूपच वेगळा असतो. मी तर खरंच सांगू नाही शकत इतका छान असा माझ्या म्हणजे अनुभवातूनच मी तुम्हाला सांगते. कारण मला सुद्धा ज्या वेळी मला ब्लाऊज छान पद्धतीने शिवायला यायला लागले ना त्यावेळेस मला खूप छान वाटायचं. कौतुक सगळ्यांकडून ऐकायला पण मिळायचं आणि कस्टमरसुद्धा हॅप्पी व्हायचे आणि आपण 2 पैसे कमवतो ह्या सुद्धा गोष्टी होतात. जसं आपण काहीतरी करतो तर त्यामधून नाव कमवणं किंवा पैसे पण कमवणं आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला इझिली मिळून जातात. सो अशा पद्धतीने जर तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित केलं तर लक्ष तुमचं केंद्रित होईन, व्यवस्थित तुम्हाला ब्लाऊज शिवता येतील. तर चला जास्त न बोलता आता मी तुम्हाला फिटिंगचं सांगते. आता इथं मी ब्लाऊज पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे, उलटा सुलटा पण केलेला आहे. तुम्हाला तर माहितीच आहे माझी पद्धत कशी आहे, जेणेकरून मार्जिंग दिसणार नाही आणि कुठेही टोचणार नाही अशा पद्धतीची. तर इथं पाहू शकता तुम्ही बंद करून घेतलेलं आहे मी सगळं. आता कंबर टाकलेली आहे 8-8 दोन्ही पण साईडने 8-32 आणि अशा पद्धतीने मी आता टाकलेली आहे कंबर. आता इथं मी 36 इंच साईजचं ब्लाऊज तुम्हाला कटिंग दाखवलेलं होतं आणि बोटनेकचं. तर आता ते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगायचं थोडंसं विसरले, सो त्याबद्दल खरंच सॉरी. पण इथं आता माझं 34 माप आहे पण मी 36 मापाचं बोटनेकचं ब्लाऊज कट करते. कारण थोडंसं टाईट न होण्यासाठी मी अशा पद्धतीने करते. कारण फिटिंग आपल्याला आपल्या मापानुसार करता येते. तर मग इथं आता मी 9.25 म्हणजे 9.5 टाकली नाही 34 इंच 8.5 इंच चौथा भाग. तर तेच मी 9.5 म्हणजे फक्त पाव इंच दोन्ही पण साईडला जास्त केले, जेणेकरून कुठे टाईट होणार नाही किंवा कुठे ढिल्लं झालंच आपल्याला लूज झालं तर आपण ते टिपा मारू शकतो. अशा पद्धतीने मी कधीही थोडंसं मार्जिन जास्तच घेत असते. आता मी व्यवस्थित टाकलेलं आहे छातीचं माप, याचं कमरेचं माप आणि दंडघेर 5.5 अशा पद्धतीने तिन्ही पण जुळून घेऊन व्यवस्थित दोन्ही पण साईडनी फिटिंग दिलेली आहे. 2-2-3-3 टिपा आपण मारून घेतलेल्या आहेत. हा ब्लाऊज मी पूर्ण सुईचा करून घेतलेला आहे. पाहू शकता फिनिशिंग पाहू शकता तुम्ही. मुंडा कुठेही खालीवरी कुठेही न जाता व्यवस्थित दिसतोय तुम्हाला आणि व्यवस्थित असं ब्लाऊज आपला पूर्ण स्टिच झालेला आहे. आणि हा ताईंनो हा ब्लाऊज मी घालून रील्स पण काढणार आहे आणि शॉर्ट्स पण काढणार आहे. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण हा ब्लाऊज कोणाचा आहे ना, कुठून घेतलेला आहे ते तुम्हाला माहितीच आहे. हा ब्लाऊज माझाच आहे आणि ब्लाऊज पीस आहे साडीवरचा. आता खूप जास्त छान अशा पद्धतीची मस्त साडी निघलेली आहे ट्रेंडी. ती म्हणजे सख्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टुडिओ यांच्याकडनं मी घेतलेली होती. जर पाहिली नसेल तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि अशा पद्धतीने मग मी त्याचा ब्लाऊज आलेला होता तो स्टिच करून घेतलेला आहे. तर मी हे तुम्हाला ब्लाऊज वेअर करून नक्कीच दाखवणार आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला मी असा सुद्धा दाखवते. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये लिहा. मी तुम्हाला नक्कीच त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करील आणि त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करील. आणि जाता जाता एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर